नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। मित्रांनो, आपण मागच्या काही दिवसांपासून सुरू केलेली जी संभाव्य प्रश्नांची सिरीज आहे, या सिरीजमध्ये मी कुशल देशपांडे आणि माझा विषय भूगोल याबाबत आपल्याला माहिती पाहिजे आहे। मित्रांनो, साधारण आपल्याला माहितीच आहे की आपला हा जो भूगोल विषय आहे, हा भूगोल विषय बरोबर आपल्याला दर मंगळवारी रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहे। दर मंगळवारी रात्री 8 वाजता आपल्याला या चॅनलच्या समोर यायचे आणि आपल्याला संभाव्य प्रश्न या सर्व टॉपिकवरचे, किती टॉपिक आहेत तर मित्रांनो आपण 10 टॉपिक घेतलेले आहेत। 10 टॉपिक म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की आपल्या सगळ्या टॉपिकला आपण 10 गटामध्ये विभागलेलं आहे आणि त्याच्या आधारावरती प्रत्येक गटामध्ये जे काही आपण 2-2, 3-3 टॉपिक घेतलेले आहेत त्या टॉपिकवर आधारित संभाव्य प्रश्न जे आपण एकूण 20 पाहणार आहोत। ओके मित्रांनो, त्यामुळे रोज रात्री 8 वाजता न चुकता या गोष्टी पाहायच्यात। त्यात मंगळवारी आपला विषय असणार आहे भूगोल। मित्रांनो, सुरुवात करूया याला। आता लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला आज पाहायचं आहे काय तर भूगर्भशास्त्र, शिलावरण, वातावरण आणि सागरशास्त्र याबाबतची माहिती। जी जगाची माहिती आहे त्या जगाच्या माहितीमध्ये सागरशास्त्र काय आहे, भूगर्भशास्त्र काय आहे, शिलावरण काय आहे, वातावरण काय आहे, किंवा यावरती आयोगामध्ये अपेक्षित असणारे जे प्रश्न आहेत, संभाव्य असणारे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न आपल्याला बघायचे आहेत। लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण सुरुवात करतोय पहिल्या प्रश्नाला। विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे जाताना समुद्राची क्षारता कमी होत जाते। विषुववृत्ताकडे समुद्राची क्षारता सर्वात जास्त तर ध्रुवाकडे क्षारता कमी असते। मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे सागरशास्त्र याच्या आधारावरती। सागरशास्त्र यामध्ये आपल्याला समुद्र, महासागर यांची क्षारता याचा अभ्यास असतो आणि या क्षारतेचा अभ्यास करताना आपल्याला जो संपूर्ण डाटा पाहायला मिळतो त्याच्या आधारावरचा हा प्रश्न आहे। विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे जाताना समुद्राची क्षारता कमी होत जाते आणि विषुववृत्ताकडे समुद्राची क्षारता जास्त तर ध्रुवाकडे क्षारता कमी। आता मित्रांनो, हा प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ना, ती पद्धत थोडीशी मी चेंज केलेली आहे। काय केलेलं आहे, आयोग साधारणतः आता हे जे विधान क्रमांक अ दिसते आपल्याला ते आपल्याला पाहायला मिळतंच, हे आयोगामध्ये पण असतं। ओके, इथं आयोग याच्याच आधारावर काहीतरी वेगळं विधान देतं, पण मी काय काम केलेलं आहे लक्षात घ्या। विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे जाताना समुद्राची क्षारता कमी होत जाते, बरोबर आहे। हे विधान आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे। ओके, आता जर हे विधान बरोबर असेल तर याचाच अर्थ काय असतो, याचाच अर्थ विषुववृत्ताकडे समुद्राची क्षारता काय आहे, जास्त आहे आणि ध्रुवाकडे क्षारता कमी आहे। सिंपल आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, हा एक वेगळा पॅटर्न घेतलेला आहे। या पॅटर्नमध्ये देखील प्रश्न आपल्याला येऊ शकतो। आपण विचार करायला जाणार खूप जास्त लेवलचा, आपल्याला वाटणार अरे आयोगाचा पेपर आहे, काहीतरी वेगळं विचारलेलं असेल, जास्त विचार करायला पाहिजे आपल्याला, असं आपल्याला वाटणार। पण मित्रांनो, कधी कधी कमी विचार करून सुद्धा आपलं उत्तर सुटू शकतं। यामध्ये केवळ एक विधान तुम्ही जर वाचलं आणि ते विधान वाचल्यानंतर तुम्हाला आयडिया आली की हेच विधान बरोबर आहे, तर मित्रांनो ते जर विधान बरोबर असेल तर दुसरं विधान हे सुद्धा बरोबरच असणार आहे, कारण दोन्ही विधानं हे एकदम समान आहेत किंवा आपण असं म्हणूया दोन्ही विधानं एकमेकांना समानार्थी आहेत। मग लक्षात घ्या, विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे जाताना समुद्राची क्षारता कमी कमी होत जाते, म्हणजेच ध्रुवाकडे क्षारता कमी असते आणि विषुववृत्ताकडे समुद्राची क्षारता कशी असते, जास्त असते। सिंपल। आणि त्यामुळे उत्तर काय असणार आहे, अ ब दोन्ही योग्य। म्हणजेच काय मित्रांनो, तर पर्याय क्रमांक काय, तर पर्याय क्रमांक असणार आहे 3। क्लिअर आहे, हे लक्षात घ्या। समुद्राची क्षारता, त्याला मिळणाऱ्या नद्यांचे प्रमाण, त्याचप्रमाणे अक्षवृत्तीय स्थान यावर अवलंबून असते। आपण जर समजा विचार करायला गेलो या पृथ्वीच्या पृष्ठभागाचा, तर लक्षात घ्या विषुववृत्तापासून आपण जसजसं उत्तरेकडे जातो त्याचप्रमाणे जसजसं दक्षिणेकडे जातो तसतसं आपल्याला समुद्राची जी क्षारता आहे ही क्षारता कमी झालेली पाहायला मिळते। ओके, हे लक्षात घ्या, क्षारता कमी झालेली पाहायला मिळते कुठपासून, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना। सो या पद्धतीने मित्रांनो आपल्याला ह्या क्षारतेबाबतचं गणित पाहायला मिळतं। प्रश्न क्रमांक दुसरा काय सांगितलेला आहे, तर माउंट किलिमांजारो बाबत योग्य विधान ओळखा। आता माउंट किलिमांजारो हा एक पर्वत आहे आणि या पर्वताबाबतचं आपल्याला विधानं खाली विचारलेले आहेत, त्यापैकी नेमकं योग्य कोणतं हे आपल्याला सांगायचं आहे।
इथं योग्य विधान विचारलेलं आहे, याचा अर्थ इथं योग्याला पहिल्यांदा गोल करायचा, जेणेकरून विधानं वाचत असताना पुन्हा आपल्याला असं होणार नाही की अरे नेमकं विचारलंय काय, योग्य का अयोग्य. हे काय आहे मित्रांनो, हे प्रश्न सोडवत असताना आपला वेळ कमीत कमी वाया जावा यासाठी या सगळ्या प्रकारच्या ट्रिक्स आहेत. या आपल्याला माहिती पाहिजेत आणि या ज्या वेळेला आपल्याला कळतात, माहिती होतात आणि त्याचा आपण प्रत्यक्ष आयोगाच्या पेपरमध्ये वापर करतो, त्यावेळेला आपले कमीत कमी मार्क जातात. हे लक्षात घ्या. जास्तीत जास्त मार्क आपल्याला मिळतातच. मग लक्षात घ्या, यामध्ये विधान अ दिलेले ज्वालामुखीय उद्रेकातून तयार झालेला पर्वत, विषुववृत्तावर असणारा पर्वत, पर्वताच्या उंचीवरील भाग हा हिमच्छादित असतो आणि पर्वत आफ्रिका खंडातील टांझानिया देशामध्ये आहे. आता माउंट किलिमांजारो याबाबत आपल्याला हे प्रश्न विचारलेला आहे. हा जर आपण बघितला तर हा प्रश्न आपल्याला शिलावरणातला पाहायला मिळतो. कशातला पाहायला मिळतो? शिलावरण. या शिलावरणामध्ये मित्रांनो आपल्याला भूरूप पाहायला मिळतात. ओके. आणि या भूरूपांमध्ये आपल्याला पर्वत, आता भूरूपांमध्ये पर्वत आणि मग पर्वतांची निर्मितीची वेगवेगळी कारणं असतात. या कारणांमध्ये ज्वालामुखी पर्वत, ज्वालामुखीपासून निर्माण होणारा पर्वत आणि मग मित्रांनो त्याचं एक्झाम्पल म्हणजेच काय? माउंट किलिमांजारो. जगातलं एक महत्त्वाचं एक्झाम्पल आहे आणि त्यामुळे हा प्रश्न आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ठीक आहे. मग लक्षात घ्या, हा ज्वालामुखी उद्रेकातून तयार झालेला पर्वत आहे, हे 100% बरोबर आहे. माउंट किलिमांजारो विषुववृत्तावर आहे, अगदी बरोबर आहे. पर्वताच्या उंचावरील भाग हिमच्छादित आहे, अगदी बरोबर आहे. आणि हा आफ्रिकेतील टांझानियामध्ये आहे, हे देखील बरोबर आहे. यामुळे उत्तर असणार आहे अ, ब, क, ड सर्व बरोबर. म्हणजेच काय? पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. क्लिअर आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न लक्षात घ्या. सियालची घनता कमी असते. सियाल सिलिका व ॲल्युमिनियम पासून तयार झालेला आहे. आता मित्रांनो आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे सियाल आणि सायमा या दोन गोष्टी आपण प्रत्येकाने ऐकलेल्या आहेत. आपल्याला जर भूगर्भशास्त्र याचा अभ्यास सांगितला तर याचा अभ्यास करत असताना आपण काय सांगतो मित्रांनो, तर या पद्धतीने आपण आपल्या पृथ्वीचा एक भाग घेतलेला आहे. यामध्ये लक्षात घ्या, हा जो वरचा भाग आहे त्याला आपण नाव दिलेले भू कवच. हा जो मधला भाग आहे याला आपण नाव दिलेलं आहे प्रावरण. आणि हा जो खालचा भाग आहे याला आपण नाव दिलेलं आहे मित्रांनो गाभा. बरोबर आहे. आता या भूकवचामध्ये पुन्हा दोन भाग येतात. या दोन भागांमध्ये एक भाग येतो सियाल आणि दुसरा भाग येतो सायमा. ओके. आता मित्रांनो सियाल म्हणजे काय आहे, तर सियाल याचा अर्थ सिलिका प्लस ॲल्युमिनियम. बरोबर आहे. आणि सायमा म्हणजे काय, तर सेम सिलिका प्लस, आता इथं काय असणार आहे, मॅग्नेशियम. ओके. आता मित्रांनो लक्षात घ्या, आपण जर सियाल आणि सायमा याचा फुल फॉर्म बघितला ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम, तर बघा आपण विचार करायला गेलं तर ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम या दोघांमध्ये सर्वात जास्त घनता कोणाची असणार आहे आणि सर्वात कमी घनता कोणाची असणार आहे. तर साधारण विज्ञान जर आपल्याला माहीत असेल तर नक्कीच आपल्याला यातनं कळतं की ॲल्युमिनियमची घनता कमी आहे आणि मॅग्नेशियमची घनता जास्त आहे. ज्याची घनता कमी तो वरचा भाग, ज्याची घनता जास्त तो खालचा भाग. सिंपल आहे. यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, सियालची घनता कमी असते. सियाल सिलिका ॲल्युमिनियम पासून तयार झालेला आहे. आता घनता कमी का असते, कारण त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम असतं. याचा अर्थ आपण या ठिकाणी असं सांगू शकतो की बाबा रे विधान अ विधान ब हे दोन्ही पण बरोबर आहेत, हे दोन्ही पण बरोबर आहे आणि विधान ब हे अचं योग्य स्पष्टीकरण आहे. म्हणजे सियालची घनता कमी आहे. का कमी आहे बाबा, तर सियालमध्ये ॲल्युमिनियम आहे आणि ॲल्युमिनियमची घनता नेहमी कमी असते. या कारणामुळे या ठिकाणी विधान अ आणि विधान ब दोन्हीही योग्य आहेत आणि विधान ब हे अचं योग्य स्पष्टीकरण आहे. ओके मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला 8 विषय दिलेले आहेत आणि या 8 विषयांमध्ये आपण ज्यावेळेला पूर्णपणे अभ्यास करतो आणि एका तासामध्ये ज्यावेळेला हे 8 विषय आपण बाहेर ओतण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्याला लक्षात ठेवायचे की आयोगाला एक अपेक्षित आहे की तुम्ही ज्यावेळेला इतिहासाचा पेपर सोडवतायत, इतिहासाचा प्रश्न सोडवतायत त्यावेळेला तुमच्या मनामध्ये विज्ञान पण आहे,
भूगोल पण आहे, राज्यशास्त्र पण आहे, अर्थशास्त्र पण आहे, करंट पण आहे. हा, आता गणित आणि बुद्धिमापनचा काही उपयोग नाही, त्यामुळे त्याला आपण थोडंसं निगलेक्ट करूया या विषयांमध्ये. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला कुठल्याही विषयाचं उत्तर सोडवताना इतर कुठल्याही विषयाचा रेफरन्स लागणार आहे. आणि भूगोलमध्ये तर मित्रांनो विज्ञानचा खच भरलेला आहे. यामुळे भूगोल हे समजून घेताना विज्ञान तुम्हाला 100% माहीत असणं गरजेचं आहेच आहे. ओके, म्हणून उत्तर काय असणार या ठिकाणी? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मग लक्षात घ्या, पृथ्वीचं भूकवच सियाल आणि सायमापासून बनलेलं आहे. सियाल म्हणजे सिलिका प्लस ॲल्युमिनियम, सायमा म्हणजे सिलिका प्लस मॅग्नेशियम. ॲल्युमिनियमची घनता मॅग्नेशियमपेक्षा कमी असते, याचमुळे सियाल वरचा थर असून सायमा हा काय असतो? भूकवचाचा खालचा थर असतो. ओके, त्याचप्रमाणे लक्षात घ्या, सियाल याच्यापासून भूभाग तयार झालेला असतो. ओके, आणि सायमा याच्या तळ रचनेमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं? तर जलभाग. म्हणजेच काय? तर सिंपल आहे, आपल्याकडच्या समुद्राच्या तळामध्ये सायमा आहे आणि आपल्याला जमिनीच्या पृष्ठभागावर काय पाहायला मिळतं? तर सियाल पाहायला मिळतं. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न लक्षात घ्या, आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक किमतीचे खनिज उत्पादन कोणत्या खडकातून होते असं आपल्याला विचारलेलं आहे. खाली 4 खडक दिलेले आहेत: अग्निजन्य, ग्रॅनाइट, स्तरित आणि रूपांतरित. आता लक्षात घ्या मित्रांनो, आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे खनिज आपल्याला नुसतं जर समजा विचारलं असतं की बाबा रे खनिज उत्पादन, तर उत्तर कदाचित वेगळं आलं असतं. पण मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला विचारलेले आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक किमतीचे खनिज उत्पादन कोणत्या खडकामध्ये होतं. हा प्रश्न 100% तुम्हाला विचलित करणार आहे. या प्रश्नामध्ये 100% चुकण्याची संख्या जास्त असते, चान्सेस जास्त असतात. कारण ज्या वेळेला आपण हे 4 पर्याय बघतो, अग्निजन्य, ग्रॅनाइट, स्तरित आणि रूपांतरित, त्यावेळेला आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की अरे यार, खनिजांचं सगळ्यात जास्त उत्पादन कशामध्ये आहे? तर खनिजांचं सगळ्यात जास्त उत्पादन आहे स्तरित खडकामध्ये. मग आता स्तरित खडक जर समजा क असेल तर फक्त क म्हणजे मोस्ट ऑफ द मुलं उत्तर लिहिणार काय? पर्याय क्रमांक 1. पण मित्रांनो इथं लक्षात घ्यायचे, आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक किमतीचे म्हणजे आपल्याकडे कोणते खनिज आहेत की जे सर्वात महाग आहेत, आणि जे सर्वात महाग खनिज आहेत ते नेमके कुठे सापडतात, कुठल्या खडकात सापडतात, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याकडच्या महागांमध्ये काय काय आहे? सोनं आहे, आपल्याकडे चांदी आहे, आपल्याकडे अँथ्रासाइट नावाचा कोळसा आहे, अँथ्रासाइट. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याकडे हिरा आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठं सापडतात? तर या गोष्टी सापडतात आपल्याला रूपांतरित खडकामध्ये. यामुळे मित्रांनो आपल्याला ज्या वेळेला विचारलं जाईल की आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक किमतीचे किंवा महत्त्वाच्या किमतीचे खनिज उत्पादन कुठं होते, कुठल्या खडकात होते, तर त्याचं उत्तर आहे रूपांतरित. म्हणजेच उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. अशा ठिकाणी 100% आपले उत्तर चुकण्याची शक्यता जास्त असते. का? कारण आपण प्रश्न नीटनेटका वाचलेला नसतो. ज्या वेळेला आपण घरी येतो, घरी आल्यानंतर मग आपण काय करतो, वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला उत्तर शिक्षक देतात, त्याचे काही हे असतात, व्हिडिओ चालू असतात. मग ते व्हिडिओ आपण बघतो आणि मग ज्या वेळेला तो शिक्षक सांगतो की अरे हा मुद्दा आहे ना, याच्याकडे बघणं जास्त गरजेचं होतं, त्यावेळेला वाटतं अरे यार मी चुकलो यार, खरंच अवघड झालं हे काम माझ्या बाबतीत. तर हे तिथे गेल्यानंतर होतं. म्हणून लक्षात घ्या, अशा प्रकारचे प्रश्न ज्या वेळेला आपण सोडवतो त्यावेळेला आपल्याला आयडिया येते की अशा प्रकारच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारची चूक करायची नाहीये. आणि ती चूक काय होऊ शकते? तर ती ही होऊ शकते. म्हणजे या सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला इथं सांगितल्या जाणार आहेत. म्हणजे तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारे कमीत कमी चुका व्हायला हव्यात, जेणेकरून तुम्हाला मार्क जास्तीत जास्त प्रमाणात मिळतील. हा एकमेव उद्देश अशा प्रकारच्या आपल्या या व्हिडिओचा आहे, अशा प्रकारच्या आपल्या व्हिडिओच्या सिरीजचा आहे. प्रत्येक शिक्षक प्रत्येक विषय घेत असताना तुम्हाला या सगळ्या प्रकारच्या गोष्टी समजून सांगणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने शेवटपर्यंत या गोष्टी पहा, म्हणजे फायदा तुम्हाला नक्कीच झालेला असणार आहे. ओके, या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक किती? पर्याय क्रमांक 2. अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म नसल्याने खनिज सापडत नाही. स्तरित खडकात जीवाश्म मोठ्या प्रमाणात असल्याने खनिज सापडतात, परंतु रूपांतरित खडक यात मोठ्या प्रमाणामध्ये काय सापडतं आपल्याला? तर आर्थिकदृष्ट्या जास्त किमतीचे खनिजे सापडतात. कोणकोणते? त्यामध्ये सोनं असेल, चांदी असेल, हिरा असेल, त्याचप्रमाणे अँथ्रासाइट नावाचा दगडी कोळसा असेल. तर या प्रकारच्या गोष्टी रूपांतरित खडकामध्ये आपल्याला
जास्त प्रमाणामध्ये सापडतात. ओके, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते भूरूप भू अंतर्गत हालचालींमुळे तयार होते? आता लक्षात घ्या मित्रांनो, भूरूप याचा अर्थ काय, तर भू म्हणजे जमीन, जमिनीची रूपं. जमिनीची रूपं कोणकोणते असतात? पर्वत, पठार आणि मैदान. ओके, आता खालीलपैकी कोणते भूरूप भू अंतर्गत हालचालींमुळे तयार होतात? म्हणजे वर काहीतरी घडते, पण ते का घडते? कारण आतून काहीतरी होते, त्याच्यामुळे वर काहीतरी घडते. मग आत काय घडते? मग आता आपल्याला काय विचारलेलं आहे की कोणते भूरूप आहेत? मग आता याच्यात सांगितलेलं आहे तुम्हाला ठोकळा पर्वत, अवशिष्ट पर्वत, घडीचा पर्वत, त्याचप्रमाणे शंकवाकृती पर्वत. ओके, आता 4 तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो, थोडक्यात पर्याय किंवा आपण ऑप्शन म्हणूया, आणि त्यातनं तुम्हाला उत्तर द्यायचं की नेमकं काय बरोबर आहे. ओके, मग आता लक्षात घ्या, ठोकळ्याचा पर्वत, अवशिष्ट पर्वत, घडीचा पर्वत आणि शंकवाकृती पर्वत, यापैकी शंकवाकृती पर्वत जो असतो हा ज्वालामुखी उद्रेकातनं तयार होतो. ज्वालामुखी उद्रेक मित्रांनो, ज्वालामुखी उद्रेकातनं तयार झालेला हा पर्वत. मग आता याचं एक्झाम्पल म्हणजे माउंट किलिमांजारो. ज्वालामुखी पर्वतातनं तयार झालेला किंवा त्या उद्रेकातनं तयार झालेला पर्वत साधारणतः तो आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळतो. ओके, अशा पद्धतीने ते उद्रेक बाहेर येतात आणि त्यातून तयार झालेला हा पर्वत असतो. आता ठोकळ्याचा पर्वत म्हणजे कसा असतो मित्रांनो, तर याच्यामध्ये साधारणतः मधला भाग हा जो असतो तो उंच असतो आणि बाजूचा भाग जो असतो तो अशा पद्धतीने खोलगट असतो. याला आपण म्हणतो ठोकळ्याचा पर्वत. मध्येच एक ठोकळा वरती आलेला असतो, अशा प्रकारचा टेंगुळ तसा ठोकळा. ठीक आहे, तो कशामुळे आलेला असतो? तर अंतर्गत भू हालचालींमुळे. अंतर्गत भू हालचाल कुठली असते? तर अंतर्गत भू हालचाल असते मित्रांनो, त्याचं नाव आहे प्रस्तरभंग. काय नाव आहे? प्रस्तरभंग. प्रस्तरभंग नावाची एक अंतर्गत भू हालचाल असते. त्याच्यामुळे काय होतं की आतून त्याला धक्का बसतो आणि धक्का बसल्यामुळे तो भाग डायरेक्ट वर येतो. मग हा वर जातो म्हणजेच आजूबाजूचे भाग खाली येतात. म्हणजेच काय की हा वर जातो म्हणजेच आजूबाजूचे भाग खाली दिसतात, ते ऍक्च्युअल खाली जात नाहीत. म्हणजे प्रोसेस एकच होते, एकतर वर जाण्याची नाहीतर खाली येण्याची. ओके, समजा तो वर गेला म्हणजेच 2 भाग खाली आले थोडक्यात, बरोबर ना? हे लक्षात घ्या. सो यानुसार ठोकळा पर्वत म्हणजेच प्रस्तरभंग या प्रक्रियेतनं होतो, तो अंतर्गत भू हालचालीचा आहे. शंकवाकृती ज्वालामुखी उद्रेकातनं होतो म्हणजे तो अंतर्गत भू हालचालींचा आहे. आणि घडीचा पर्वत, हा घडीचा पर्वत जो आहे मित्रांनो तो म्हणजेच काय? तो म्हणजेच आपला हिमालय. ओके, हा कशामुळे होतो मित्रांनो? तर हा देखील होतो दाब व ताण या प्रक्रियेमुळे. आपल्याला माहिती आहे की बाबा रे, एक 33 नावाचा महासागर होता. या महासागरामध्ये प्रचंड गाळ साचला. गाळ साचल्यानंतर उत्तरेकडनं लॉरेन्शिया नावाचा भूभाग दक्षिणेकडे यायला लागला. दक्षिणेकडचा गोंडवाना नावाचा भूभाग उत्तरेकडे यायला लागला. दोन्ही भूभाग एकमेकांच्या जवळ यायला लागले आणि जवळ येता 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 मध्ये जो गाळा होता त्या गाळावर दाब बसला. दाब बसल्यामुळे ताण निर्माण झाला आणि तो गाळ उचलला गेला. तयार झाला हिमालय पर्वत. हे लक्षात घ्या. सो या पद्धतीने मित्रांनो अंतर्गत भू हालचालींमुळे आपल्याकडे ठोकळ्याचा पर्वत तयार झाला, आपल्याकडे घडीचा पर्वत तयार झाला, आपल्याकडे शंकवाकृती पर्वत तयार झाला. ओके, पण हा जो अवशिष्ट पर्वत आहे ना मित्रांनो, हा कुठल्याही प्रकारे अंतर्गत भू हालचालींमुळे निर्माण न होता हा पृष्ठभागावरच्या हालचालींमुळे निर्माण झालेला आहे. आणि त्या हालचालीला आपण नाव देतो क्षरणक्रिया. काय नाव देतो आपण त्याला? क्षरणक्रिया. हे लक्षात घ्या. क्षरणक्रिया कशी? एखादा पर्वत आहे, आता उदाहरणार्थ हा ठोकळ्याचा पर्वत आहे. या ठोकळ्याच्या पर्वतामध्ये काही प्रमाणात मृदू खडक आहे, काही प्रमाणामध्ये कठीण खडक आहेत. ज्या वेळेला आपल्याकडे बहिर्गत कारक ऊन, वारा, पाऊस यांचा परिणाम होतो आणि त्या परिणामामुळे ठोकळ्याच्या पर्वतामध्ये असणारे मऊ दगड, इतर काही मृदू गोष्टी बाहेर पडतात, वॉशआउट होतात आणि अंतर्गत भागातला कठीण भूभाग पृष्ठभागावर उघडा पडतो. मग अशा वेळेला मित्रांनो आपल्याकडे काय तयार होतं? आपल्याकडे तयार होतं अवशिष्ट पर्वत. उदाहरणार्थ आपला सह्याद्री. हे लक्षात घ्या. त्यामुळे भू अंतर्गत हालचालींमुळे केवळ अ, क आणि ड हे तयार होतात, हा तयार होत नाही. मग उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3, अ, क आणि ड. क्लिअर आहे? सो याप्रमाणे पुढचा प्रश्न, विधान अ दिलेले ऍसिडिक लाव्हा ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर आल्यास
शंक्वाकृती पर्वताची निर्मिती होते. विधान ब ॲसिडिक लाव्हा घट्ट स्वरूपाचा असतो. क्लिअर आहे? या पद्धतीने 2 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. ॲसिडिक लाव्हा ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर आल्यास शंक्वाकृती पर्वताची निर्मिती होते आणि ॲसिडिक लाव्हा घट्ट स्वरूपाचा असतो. आता लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याकडे ज्यावेळेला ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळेला जो लाव्हा बाहेर पडतो हा लाव्हा 2 प्रकारचा असतो. एक असतो ॲसिडिक आणि दुसरा असतो बेसिक. ॲसिडिक जो असतो मित्रांनो तो असतो घट्ट आणि जो बेसिक असतो तो असतो पातळ. घट्ट जो असतो त्याच्यामुळे तयार होतो ज्वालामुखी पर्वत. ओके. आणि बेसिक असतो त्याच्यामुळे तयार होतं मित्रांनो ज्वालामुखी पठार. हे लक्षात घ्या. यामुळे या ठिकाणी ॲसिडिक लाव्हा ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडतो आणि त्यामुळे काय तयार होतं शंक्वाकृती पर्वत. आणि ॲसिडिक लाव्हा कसा असतो घट्ट. म्हणजेच काय मित्रांनो, जर ॲसिडिक लाव्हा घट्ट आहे तर पर्वत तयार होतो आणि बेसिक लाव्हा हा पातळ आहे त्यामुळे त्या ठिकाणी पठार तयार होतं. हे लक्षात घ्या. यामुळे सिंपल गोष्ट आहे की बाबा शंक्वाकृती पर्वत तयार होतो. मग शंक्वाकृती पर्वतच का तयार होतो? कारण तो लाव्हा कसा आहे घट्ट आहे. म्हणजेच ब हे अचं काय आहे कारण आहे. मग आता या ठिकाणी जर आपण बघायला गेलो तर अ आणि ब योग्य, विधान अ हे बचं योग्य स्पष्टीकरण आहे तर नाही. मग विधान अ आणि ब योग्य, विधान ब हे अचं योग्य स्पष्टीकरण आहे तर येस. मग हे उत्तर या ठिकाणी असणार आहे पर्याय क्रमांक 2. क्लिअर आहे? पुढे बघा मित्रांनो, विधान अ दिलेले भूपृष्ठ लहरी इतर लहरींपेक्षा सर्वाधिक विध्वंसक असतात. आता हे खूप सोपं आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही म्हणाल मग सोपं आहे तर कशाला विचारलं. ओके. पण आता जो विधान क्रमांक 2 आहे ना म्हणजे ब, ते जास्त महत्वाचं आहे. लक्षात घ्या. भूपृष्ठ लहरी भूकंप नाभीपासून भूपृष्ठाला समांतर प्रवास करतात. ओके. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आता मित्रांनो बघा, आपल्याला विचारलेलं आहे की विधान अ योग्य, विधान ब योग्य, विधान अ ब योग्य आणि विधान यापैकी नाही. मग आता लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये भूपृष्ठ लहरी इतर लहरींपेक्षा सर्वाधिक विध्वंसक आहेत हे बरोबर आहे. सो ह्याचा विषय संपलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे मित्रांनो हे चुकलेलं आहे. क्लिअर आहे? हे काय आहे, हे विधान चुकलेलं आहे, हे विधान कट झालेलं आहे. आता महत्वाचा मुद्दा काय मित्रांनो, आता महत्वाचा मुद्दा आहे आपल्याकडे बाबा रे की बाबा आता नेमकं ह्यातलं उत्तर बरोबर काय घ्यायचं. ओके. आता बघा, भूपृष्ठ लहरी भूकंप नाभीपासून हे कॅन्सल झालं आणि हे पण कॅन्सल झालेलं आहे आपल्याकडचं. बरोबर आहे? म्हणजे आता फक्त उरलं काय हे आणि हे. मग आता बघा, भूपृष्ठ लहरी भूकंप नाभीपासून भूपृष्ठाला समांतर प्रवास करतात. तर लक्षात घ्या, भूपृष्ठ लहरी. आता बघा मित्रांनो, याला नाव दिलेले भूपृष्ठ लहरी. भू म्हणजे काय तर भू म्हणजे जमीन. ओके. भूपृष्ठ लहरी म्हणजे जमिनीला लागून असणाऱ्या लहरी. मग आता मला सांगा मित्रांनो, जर या भूकंप नाभीपासून भूपृष्ठाला समांतर प्रवास करतात असं म्हटलं तर बिलकुल चालणार नाही. कारण आपल्याकडे हा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे. समजा भूकंपाचं हे केंद्र आहे तर याला आपण म्हणतो भूकंपाची काय, याला आपण म्हणतो भूकंप नाभी. ओके. आणि पृष्ठभागावरती जे केंद्र असतं त्याला आपण म्हणतो मित्रांनो काय, अपिकेंद्र. हे लक्षात घ्या. मग आता ह्यांचं म्हणणं आहे की भूपृष्ठ लहरी भूकंप नाभीपासून भूपृष्ठाला समांतर प्रवास करतात. म्हणजे इथून शक्य आहे का हे? तर बिलकुल नाही. भूकंप नाभी या ठिकाणी भूपृष्ठ लहरींचा काहीही संबंध नसतो. अपिकेंद्र या ठिकाणी भूपृष्ठ लहरी तयार होतात आणि मग त्या भूपृष्ठाला समांतर इकडे आणि समांतर इकडे वाहत असतात. हे लक्षात घ्या. यामुळे मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक फक्त अयोग्य, म्हणजेच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. बस एवढंच एक उत्तर असणार आहे. बाकी याच्यामध्ये दुसरं कुठलंही उत्तर येणार नाही. जोड्या लावा आपल्या सगळ्यांचा आवडीचा प्रश्न. आता ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला बेसॉल्ट, कोळसा, शेल आणि रेती खडक आणि इकडे तुम्हाला ग्रॅफाइट, सिस्ट, स्लेट आणि क्वार्ट्झाइट हे दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे मित्रांनो की आपल्याकडे जर आपण खडक बघितले तर त्या खडकांमध्ये मूळ खडक हा अग्निजन्य असतो. ओके. या अग्निजन्यापासून तयार होतो स्तरित. ओके. त्याचप्रमाणे अग्निजन्यापासून तयार होतो रूपांतरित. त्याचप्रमाणे स्तरित पासून तयार होतो रूपांतरित. म्हणजे रूपांतरित हा आपल्याकडचा अग्निजन्यापासून पण तयार होतो, स्तरित पासून पण तयार होतो.
पण स्तरित हा फक्त अग्निजन्यापासून तयार होतो. मग मूळ खडक हा, त्याच्यानंतरचा हा आणि त्याच्यानंतरचा हा, पण हा याच्यापासूनही तयार होतो आणि याच्यापासूनही तयार होतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सगळे रूपांतरित खडक दिलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला काही प्रमाणात अग्निजन्य आणि काही प्रमाणामध्ये काय दिलेलं आहे, स्तरित खडक दिलेले आहेत. तर कुठल्या अग्निजन्यापासून कुठला रूपांतरित तयार झाला आणि कुठल्या स्तरितपासून कुठला रूपांतरित तयार झाला हे आपल्याला जोड्या लावायचे आहेत. मग लक्षात घ्या, बेसॉल्ट हा आपल्याकडचा अग्निजन्य खडक आहे आणि याच्यापासून काय तयार झालं मित्रांनो, तर शिस्ट तयार झाला. कोळसा हा स्तरित खडक आहे, याच्यापासून तयार झाला ग्राफाइट. शेल हा देखील स्तरित खडक आहे, याच्यापासून तयार झाला स्लेट. आणि रेती खडक हा देखील आपल्याकडचा काय आहे, स्तरित खडक, याच्यापासून तयार झालं मित्रांनो काय, तर क्वार्टझाइट. या पद्धतीने लक्षात घ्या. या ठिकाणी जर आपण बघितलं तर 1चं ब आहे, मग 1चं ब इथं पण आहे, इथं पण आहे. कोळसा त्याचं अ आहे, मग इथं म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक किती, 4. सिंपल. या पद्धतीने उत्तर आहे 8चं पर्याय क्रमांक 4. लक्षात घ्या, स्तरित आणि अग्निजन्य या खडकांवर दाब आणि ताण यांचा परिणाम होऊन काय होतं, रूपांतरित खडक. म्हणजेच काय मित्रांनो, ज्या वेळेला स्तरित आणि अग्निजन्य या खडकापासून रूपांतरित खडक तयार होतो, त्यावेळेला मित्रांनो जो मूळ खडक असतो, त्या मूळ खडकाच्या भौतिक गुणधर्मात बदल न होता केवळ नैसर्गिक गुणधर्मामध्ये बदल होतो. नैसर्गिक गुणधर्मात बदल होतो. ओके. सो यानुसार मित्रांनो आपल्याला स्तरित आणि अग्निजन्य यांच्यापासून काय पाहायला मिळतं, रूपांतरित खडक, आणि त्याच्यानुसार हे आपल्याला खाली दिसतात ते बेसॉल्ट पासून शिस्ट, सेल, स्लेट, कोळसा, ग्राफाइट, रेती खडक, क्वार्टझाइट. तर हे या पद्धतीने पुढचे तिचे उत्तर. जगातील एकमेव भूपट्ट ज्यावर केवळ जलभाग आहे. आता मित्रांनो लक्षात घ्या, ज्या वेळेला पृथ्वी निर्माण झाली त्यावेळेला आपल्याला माहितीच आहे की एक फक्त भूभाग होता, एक फक्त जलभाग होता. कालांतराने त्या एका भूभागापासून 2 भूभाग तयार झाले, त्या 2 भूभागांपासून इतर अनेक भूभाग तयार झाले. मग आता मित्रांनो या ठिकाणी काय विचारलेले की जगातील एकमेव भूपट्ट. मग आता भूपट्ट म्हणजे काय, तर सिंपल आहे, आज जो काही जलभाग आणि जो काही भूभाग आपल्याला पाहायला मिळतो हा एकत्रितरित्या, बरं का, म्हणजे जलभाग सुद्धा म्हणजे आपल्याकडचे 5 महासागर आणि 7 खंड हे एकत्रितरित्या ज्याच्यापासून तयार झालेले आहेत त्याला आपण नाव देतो मित्रांनो भूपट्ट. आणि असे एकूण भूपट्ट किती आपल्याकडे, तर ते आहेत 7 भूपट्ट. ओके. आता या 7 भूपट्टांपैकी केवळ जलभाग ज्या भूपट्टावर अस्तित्वात आहे असा भूपट्ट कोणता, तर मित्रांनो ह्याचं उत्तर खूप सोपं आहे, बघता क्षणी तुम्हाला जमणार आहे. इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्ट, युरेशियन भूपट्ट, आफ्रिकन भूपट्ट, पॅसिफिकन भूपट्ट. काय उत्तर असणार, येस 100% काय, तर पॅसिफिकन भूपट्ट. तुम्ही म्हणाल मास्टर मग एवढं सोपं कसं काय विचारलं तुम्ही आम्हाला, तर मित्रांनो लक्षात घ्या, कधी कधी आयोग अशाही प्रकारचा प्रश्न विचारतो तुम्हाला की आपल्याला काय वाटतं की अरे यार आयोगाने विचारलाय आणि आयोग सोपं कशाला विचारेल, आयोग अवघडच विचारणार. आणि त्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी डोकं लावण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक ठिकाणी डोकं लावायचा प्रयत्न केला की कधी कधी एक्स्ट्रा डोकं वापरल्यामुळे आपण चुकतो. पण त्याच्यामुळे कधी जर वाटतंय ना की अरे हेच उत्तर आहे, परफेक्ट उत्तर आहे, लगेच येते मला, लगेच कुठल्याही प्रकारचा विचार न करता उत्तरावर टिक मार्क करा आणि पुढे चला. हे लक्षात घ्या. जास्त विचार करायला गेलात की परत प्रॉब्लेम येतो. माहीत असेल डायरेक्ट तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण माहीत नसेल आणि मग उत्तर शोधण्याचा आपण लॉजिकने काही प्रयत्न केला आणि आपल्याला वाटणार अरे नाही MPSC आहे असं नाही होऊ शकत, तर असं काही करू नका. कधी कधी अशी उत्तरं बरोबर येतात. सो या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक किती, 4. सॉरी इथं किती दिलेलं आपल्याला, अरे सॉरी चुकलं. पर्याय क्रमांक ड. पॅसिफिकन भूपट्ट आहे, ड आहे, तेव्हा पर्याय क्रमांक 2. सॉरी खाली वर झालं ते. सो यानुसार पुढचा प्रश्न, खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा.
नालाकृती सरोवर नदीच्या क्षरण क्रियेमुळे तयार होतात. नदीचे नागमोडी वळणे नदीच्या मुखाकडे अस्तित्वात असतात. जलप्रपात किंवा धबधबे नदीच्या मुखात असतात आणि मुख्य नदीपासून अनेक वितरिका नदीच्या मुखाकडे तयार होत असतात. आता मित्रांनो, आपल्याकडे नदी ज्या पद्धतीने प्रवाहित होत असते त्या पद्धतीने नदी आपल्या मार्गात वेगवेगळ्या प्रकारचे भूरूप तयार करते. नदी ज्या वेळेला तिच्या उगमाकडे असते त्यावेळेला ती दरी तयार करते, ती घळया तयार करते, ती रांजण खळगे तयार करते, ती धबधबे तयार करते. ओके. पण मग नदी ज्या वेळेला तिच्या मधल्या टप्प्यात येते त्यावेळेला नदी वेगवेगळ्या प्रकारचे पूर मैदान, नालाकृती सरोवर, त्याचप्रमाणे मित्रांनो नागमोडी वळणं तयार करते. आणि नदी ज्या वेळेला तिच्या अंतिम टप्प्यात म्हणजेच मुखाकडे येते त्यावेळेला नदी वेगवेगळ्या प्रकारचे त्रिभुज प्रदेश तयार करते. त्याचप्रमाणे नदी तिच्या मुख्य नदीपासून अनेक वितरिका तयार करते. ओके. यामुळे या 3 पद्धतीने जी नदी वाहते त्यानुसार मित्रांनो आपल्याकडे जे काही ती वेगवेगळी भूरूप तयार करते त्याच्या आधारावर ही विधानं दिलेली आहेत. लक्षात घ्या, नालाकृती सरोवर नदीच्या क्षरण क्रियेमुळे तयार होते का? तर 100% ज्या वेळेला नदी अशा पद्धतीने सरळ जाते त्यावेळेला काहीच प्रॉब्लेम नाही. पण मित्रांनो, ज्या वेळेला नदीच्या पात्रामध्ये पाणी कसं असतं, कमी असतं, त्यावेळेला नदी अशा पद्धतीने वळणं घेऊन निवांत जाते. ओके. आणि मग कधी कधी पाणी एकदम जास्त आलं की तिला ते वळणं घेणं सहन होत नाही, ती डायरेक्ट सरळ जाते. मग अशा वेळेला मित्रांनो या ठिकाणी नालाकृती सरोवर तयार होतात. नालाकृती म्हणजे काय? तर नाल म्हणजे काय? तर नाल म्हणजे आपण घोडा किंवा बैल यांच्या पायांना, त्यांच्या नखांना आपण काय करतो तर ते एक लोखंडी पट्टी असते ती ठोकतो बघा, त्याला नाल असं म्हणतो आपण. काय म्हणतो? नाल. ओके. आणि नाळ म्हणलं की मग ती आपली आणि आपल्या आईची असते, ती नाळ असते. ओके. हे काय आहे? नाल. आणि त्या नालाच्या आकारानुसार नालाकृती सरोवर हे नदीच्या क्षरण क्रियेमुळे तयार होतात. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. नदीचे नागमोडी वळणे नदीच्या मुखाकडे असतात? अजिबात नाही. नदीचे नागमोडी वळणं ही नदीच्या मधल्या भागामध्ये असतात, मधल्या भागात असतात. ओके. त्याच्यामुळे हे उत्तर हे चुकलेलं आहे. जलप्रपात किंवा धबधबे नदीच्या मुखामध्ये असतात? अजिबात नाही. कुठं असतात? ते असतात तिच्या उगमाकडे. ओके. त्याचप्रमाणे मुख्य नदीपासून अनेक वितरिका नदीच्या मुखाकडे तयार होतात? अगदी बरोबर आहे. वितरिका म्हणजे मुख्य नदीपासून अनेक प्रवाह मार्ग तयार होणं, याला वितरिका म्हणतो. आणि ते नदीच्या मुखाकडे असतात. त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला विचारलेले योग्य विधान, मग योग्य विधान आहे अ आणि ड. मग अ आणि ड कुठं आहे? अ आणि ड आपल्याला पाहायला मिळतं. यस, पर्याय क्रमांक 4 मध्ये अ आणि ड. त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक किती? 4. पुढे बघा विधान अ, समुद्र किनारपट्टी निमग्न असल्यास मोठ्या प्रमाणात खाड्या तयार होतात. ब, समुद्र किनारपट्टी निमग्न असल्यास मोठ्या प्रमाणात भरती ओहोटी येतात. आता ज्या वेळेला आपण मित्रांनो प्राकृतिक रचना समजून घेतो त्यावेळेला आपल्याला एक माहिती पाहिजे की बाबा रे, खाड्या आणि भरती ओहोटी या 2 गोष्टी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. ज्या वेळेला भरती ओहोटीचं प्रमाण जास्त असतं त्यावेळेला त्या भागात खाड्यांची निर्मिती होते. आणि भरती ओहोटी आणि खाड्या या दोन्ही ज्या वेळेला जास्त असतात त्यावेळेला ती किनारपट्टी कशी असते मित्रांनो? निमग्न असते. म्हणजेच काय? तर किनारपट्टी समुद्राकडे झुकलेली असते. ओके. किनारपट्टी काय असते? समुद्राकडे झुकलेली. 2 प्रकारच्या किनारपट्टी असतात, एक निमग्न आणि दुसरी उमग्न. हे लक्षात घ्या. बघा माझ्या या हाताकडे बघा. बाबा रे, निमग्न म्हणजे काय? तर निमग्न म्हणजे अशी समुद्राकडे झुकलेली, आणि उमग्न म्हणजे काय? अशी स्ट्रेट. त्यामुळं इकडनं समुद्राचं पाणी आलं तरी ह्याला धडकतं मागं जातं, धडकतं मागं जातं, धडकतं मागं जातं. कशामध्ये? उमग्नमध्ये. पण निमग्नमध्ये काय होतं? समुद्राचं पाणी येतं, धडकतं मागं जात नाही. समुद्राचं पाणी येतं, असं आतमध्ये जातं आणि मग परत बाहेर जातं. म्हणजे या पद्धतीने मित्रांनो काय होतं की ते आत बाहेर करतं, आणि म्हणून या ठिकाणी खाड्या तयार होत असतात. आणि आत बाहेर कशामुळे करतं? भरती ओहोटीमुळे. आणि आत बाहेर करण्यामागचं आणखी एक कारण काय? किनारपट्टी कुठल्या प्रकारची आहे? निमग्न प्रकारची किनारपट्टी. ओके. त्याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी दोन्ही विधानं बरोबर आहेत. म्हणजेच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. ओके. पुढचा प्रश्न लक्षात घ्या. भरती ओहोटीबाबत योग्य विधान ओळखा. एका दिवसामध्ये 2 भरती 2 ओहोटी. आता एक दिवस म्हणजेच मित्रांनो 24 तास पकडलेला आहे, हे लक्षात घ्या. भांगेची भरती अष्टमीला येते,
उधाणाची भरती पौर्णिमेला येते आणि दोन भरतींमध्ये 12 तासांचा फरक असतो. ओके, आता बरोबर आहे का? तर लक्षात घ्या, आपण ज्यावेळेला हा पृथ्वीचा गोल पाहतो त्यावेळेला बघा, या ठिकाणी जर समजा भरती आलेली आहे, ओके, तर मित्रांनो बरोबर याच्या अपोजिट साईडला या ठिकाणी देखील काय आलेली असते? भरतीच आलेली असते. हे लक्षात घ्या. ओके, आणि भरती ही कुणाच्या अट्रॅक्शनमुळे येत असते? तर ती येत असते चंद्राच्या. भरती ओहोटी ही केवळ आणि केवळ चंद्राच्या अट्रॅक्शनमुळे येत असते. आता तुम्ही म्हणाल चंद्राच्या अट्रॅक्शनमुळे कसं काय? तर बाबा रे, पृथ्वीपासून चंद्र हा खूप जवळ आहे, सूर्य हा खूप लांब आहे आणि त्याच्यामुळे अट्रॅक्शन पॉवर, आकर्षण शक्ती ही सगळ्यात जास्त चंद्राची असते, सूर्याची त्या अंतरामुळे कमी पडते. हे लक्षात घ्या. यामुळे या ठिकाणी भरती आहे, मग या पण ठिकाणी भरती. जर या दोन ठिकाणी भरती असेल तर या ठिकाणी काय असणार? ओहोटी. याही ठिकाणी काय असणार? ओहोटी. ओके, मग मित्रांनो लक्षात घ्या, या ओहोटीनंतर ही भरती यायला किती वेळ लागतो? 6 तास 12 मिनिटं. इथून इकडं पुन्हा 6 तास 12 मिनिटं, इथून इकडे पुन्हा 6 तास 12 मिनिटं, इथून इथे पुन्हा 6 तास 12 मिनिटं. याचा अर्थ आपल्याकडे दोन भरतींमधलं अंतर किती? 12 तास. तुम्ही म्हणाल सर मग ते पुढचे 24 मिनिटांचं काय? अरे यार, ते 12 तास असं आपण पकडलं तरी चालू शकतं, कारण 6 तासांनी येती, 12 मिनिटं थांबती आणि पुन्हा 6 तासांनी जाते, म्हणजे ओहोटी येते. ही प्रोसिजर असते. त्याच्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, दोन भरतींमधलं अंतर किंवा दोन ओहोटींमधलं अंतर 12 तास. एकाच दिवसामध्ये जो 24 तासांचा आहे त्या दोन भरत्या, दोन ओहोट्या येतात का? तर येतात. आणि अष्टमीला भांगेची भरती आणि पौर्णिमेला उधाणाची भरती. आता ही नेमकी सिच्युएशन काय आहे मित्रांनो? तर लक्षात घ्या, ही सिच्युएशन मित्रांनो या पद्धतीने असते. लक्षात घ्या. आता आपल्याकडे साधारणतः आपण जर पौर्णिमा म्हणलं तर पौर्णिमा याचा अर्थ काय? तर पौर्णिमा याचा अर्थ मित्रांनो सूर्य, या ठिकाणी पृथ्वी आणि या ठिकाणी काय असणार? आपला चंद्र. आता ही सिस्टीम असणार का? मला सांगा, नीटनेटकं लक्षात घ्या. या ठिकाणी सूर्य आहे, या ठिकाणी चंद्र आहे, या ठिकाणी पृथ्वी आहे. ही एक पोझिशन असणार. त्याचप्रमाणे दुसरी एक पोझिशन असणार, ती म्हणजे सूर्य, पृथ्वी आणि चंद्र. ओके, आता मित्रांनो लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला या ठिकाणी पाहतो की बाबा अष्टमी आणि पौर्णिमा, तर मित्रांनो सिच्युएशन काय होत असते? सिच्युएशन अशी होत असते की बाबा रे, पौर्णिमा या कालावधीमध्ये चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका सरळ रेषेत आलेले असतात. एका सरळ रेषेत आल्यामुळे अट्रॅक्शन पॉवर नेहमीपेक्षा जास्त असते. नेहमीपेक्षा जास्त असते म्हणजे अट्रॅक्शन पॉवर पौर्णिमेला, अमावस्येला फक्त चंद्राचीच नाही तर सूर्याची पण ऍड झालेली असते आणि त्यामुळे भरती मोठी येते आणि म्हणून त्याला आपण म्हणतो उधाणाची भरती. आणि अष्टमी म्हणजे काय? तर त्यावेळेला प्रॉब्लेम काय येतो बघा मित्रांनो, मध्ये पृथ्वी असते, एका साईडला चंद्र असतो, दुसऱ्या साईडला सूर्य असतो आणि त्यावेळेला जी अट्रॅक्शन पॉवर चंद्राची असते ती एका साईडला असते आणि सूर्य त्याच्या अपोजिट साईडला बरोबर अट्रॅक्शन लावतो आणि त्यामुळे ती भरती मोठी येण्यापेक्षा ती भरती सगळ्यात निवांत येते. म्हणजेच काय? निवांत म्हणजे एकदम कमी स्वरूपाची येते. म्हणजे माणसाने जर भांग घेतली, दारू म्हणत नाही बरं का मी, भांग म्हणतोय मी, जर माणसाने भांग घेतली की माणसाची अवस्था कशी होते तशा प्रकारची अवस्था या ठिकाणी भरतीची होते. म्हणून याला नाव दिलेलं आहे मित्रांनो भांगेची भरती. भांगेची भरती दर अष्टमीला येते. त्याचप्रमाणे मित्रांनो उधाणाची भरती पौर्णिमा आणि अमावस्येला आपल्याला येत असताना पाहायला मिळते. सो या पद्धतीने या ठिकाणी उत्तर काय असणार आहे? तर सर्वच्या सर्व बरोबर आहेत आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या उत्तर आहे पर्याय क्रमांक किती? 4, अ, ब, क आणि ड. लू या वाऱ्यांबाबत योग्य विधान ओळखा. आता लू हे वारं आपण अनेकदा ऐकलेले असतात. लू हे वारे उत्तर भारतामध्ये येतात. उत्तर भारतामध्ये येणारे हे जे वारे असतात ते मे आणि जून मध्ये येतात. आता मे आणि जून मध्ये येतात त्याचा अर्थ हे उष्ण आणि कोरडे आहेत. ओके, मग लक्षात घ्या वारे उष्ण आणि कोरडे असतात, बरोबर आहे. वारे समुद्रावरून जमिनीकडे येतात, बरोबर आहे. आणि वारे मे आणि जून महिन्यामध्ये येतात, अगदी बरोबर आहे. सिंपल प्रश्न आहे. मग याप्रमाणे उत्तर काय असणार आहे? अ, ब, क तीनही बरोबर, म्हणजेच पर्याय क्रमांक किती? 4. पुढे विधान अ, दरीय वारे दिवसा वाहतात आणि डोंगरी वारे रात्री वाहतात. आता तुम्ही म्हणाल हे काय बाबा नेमकं मॅटर आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण
ज्या वेळेला डोंगरी भागात जातो त्यावेळेला बघा सगळ्यात पहिल्यांदा सूर्याचे किरण दिवसा या ठिकाणी पडणार का या ठिकाणी पडणार? तर सिंपल आहे, सूर्य वरने येणार आहे त्याच्यामुळे सूर्याचं किरण पहिल्यांदा इथं. आता सूर्याचं किरण जर इथं असेल तर सिस्टीम काय होते, दिवसा डोंगरावर तापमान कसं असणार, जास्त. तापमान जास्त त्यामुळे दाब कसा असणार आहे, दाब असणार आहे कमी. पण त्याच वेळेला मित्रांनो ही जी दरी आहे या दरीवर किंवा आपण असं म्हणूया, दरीवर नको म्हणायला, दरीमध्ये म्हणूया आपण, नाही का, म्हणजे ते बरोबर दिसेल. दरीमध्ये दिवसाच काय असतं मित्रांनो, दिवसा तापमान कसं असणार, तापमान असणार कमी, म्हणजेच दाब कसा असणार आहे, जास्त. मग मला सांगा मित्रांनो, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे का कमी दाबाकडून जास्त दाबाकडे? तर वारे नेहमी वाहत असतात जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. म्हणजेच दिवसाच्या वेळेला वारे वाहणार दरीमधनं डोंगराकडे. म्हणजेच या वाऱ्यांना आपण म्हणतो मित्रांनो काय, तर दरीय वारे. लक्षात घ्या, दरीय वारे दिवसा वाहतात, बरोबर आहे. मग बघा ज्यावेळेला रात्र होते त्यावेळेला होतं काय मित्रांनो, तर बघा रात्रीच्या वेळेला मित्रांनो घडतं असं की जी दरी आहे त्या दरीमध्ये रात्रीच्या वेळेला तापमान कसं असतं, जास्त, आणि त्यामुळे जो दाब असतो मित्रांनो तो कमी असतो. आणि त्याच वेळेला डोंगराच्या टोकावर मात्र काय असतं मित्रांनो, डोंगराच्या टोकावर तापमान हे कमी असतं आणि दाब कसा असतो, जास्त. आणि त्यामुळे रात्रीच्या वेळेला वारे हे डोंगराकडनं कुठं वाहतात, दरीकडं, हे लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो आपण दिवसा दरीमधून म्हणजेच खालून वर प्रवास करायचा असतो आणि बरोबर संध्याकाळच्या वेळेला वरून खाली प्रवास करायचा असतो. आपण कुठेही म्हणजे सिंहगडावर जरी गेलो आपण तरी आपण ही गोष्ट अवलंबतो. अर्थात हे आपचूक होतं म्हणा, कारण रात्री तिथं कोणी मरायला जाणार नाहीये, कारण आपण काही तानाजी मालुसरे नाहीयेत की रात्री तिथं जायचं आणि हे करायचं. शक्य नाही ती गोष्ट आपल्यासारख्या लोकांना. तानाजी मालुसरे ग्रेट होते, आपल्यासारख्या लोकांना जमणार नाही येते. त्याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो की अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला डोंगरी भागामध्ये पाहायला मिळतात आणि त्यातून दिवस रात्र यातल्या तापमानाच्या फरकामुळे दरीय वारे आणि डोंगरी वारे तयार होतात. मग दरीय वारे कधी तयार होतात मित्रांनो, तर दरीय वारे हे तयार होत असतात ते म्हणजे दिवसा आणि डोंगरी वारे तयार होत असतात रात्री. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक किती, 3. अ आणि ब दोन्हीही काय आहेत, योग्य आहेत. ओके. त्यानंतर जगातील एकूण 7 खंड ज्या एकाच भूभागाचा भाग होते त्या भूभागाचं नाव खालीलपैकी काय? आता लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेला पृथ्वी तयार झाली त्यावेळेला या संपूर्ण पृथ्वीच्या पृष्ठभागावरती काय होतं मित्रांनो, तर एक भूभाग आणि एक काय होता, जलभाग, बरोबर आहे. मग आपल्याला माहिती आहे की या एका भूभागापासून पुन्हा 2 भूभाग तयार झाले. एक झाला गोंडवाना आणि दुसरा झाला लॉरेन्शिया. ओके. आता मित्रांनो लक्षात घ्या, या गोंडवनापासून पुन्हा आपल्याकडे इतर काही खंड तयार झाले. ते खंड किती तयार झाले, 7 खंड. म्हणजे गोंडवनापासून काही आणि लॉरेन्शियापासून काही असे एकूण आपल्याकडे 7 खंड तयार झाले. मग आता 7 खंड ज्या वेळेला तयार झाले मित्रांनो त्यावेळेला आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की जगातील एकूण 7 खंड ज्या एकाच भूभागाचे भाग होते त्याचं नाव काय? मग हे 7 खंड कोणाचा भाग होते, लॉरेन्शिया आणि गोंडवानाचा. पण इथं विचारलंय एकाच, मग गोंडवाना आणि लॉरेन्शिया कोणाचा भाग होते, तर ते एका भूभागाचे. मग या एका भूभागाचं नाव काय होतं, तर या एका भूभागाचं नाव होतं मित्रांनो पॅन्जिया. ओके. त्याच्यामुळे उत्तर काय असणार आहे, पॅन्जिया. म्हणजेच काय असणार आहे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 फक्त ब योग्य उत्तर आहे. क्लिअर आहे. त्याच्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 फक्त ब योग्य. सौरशक्तीच्या वितरणावर प्रभाव पडणारे घटक कोणकोणते? मित्रांनो जनरली अशा प्रकारचे प्रश्न ज्या वेळेला येतात पेपरला त्यावेळेला जनरली बरं का, म्हणजे 99% अशा प्रकारचे प्रश्न ज्या वेळेला पेपरला येतात त्यावेळेला अ ब क ड सगळंच बरोबर असतं जनरली. ओके. हे लॉजिकली सांगतोय बरं का मी, म्हणजे प्रत्येक वेळेलाच अशा प्रकारच्या गोष्टी आल्या की लगेच सगळं बरोबर असं लिहायचं नाहीये. जनरली जर मला माहीत नाहीये, मला बिलकुलच माहीत नाहीये पण मला रिस्क घ्यायची आहे, मग अशा वेळेला ही रिस्क आपण घेऊ शकतो, हे लक्षात घ्या. सूर्यकिरणांचा पृष्ठभागाशी होणारा कोन दिनमान
पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर आणि मृदेचे स्वरूप. तर या सर्वच गोष्टींवरती सूर्याच्या सौरशक्तीच्या वितरणावरती काय असतो, या सर्व गोष्टींचा प्रभाव पडतो. त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक काय, तर 4. पुढचं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, वातावरणातील वायूंचे प्रमाण उतरत्या क्रमाने लिहायचे. आपल्याला मित्रांनो जे वायू असतात, आता आपल्याला माहिती आहे की वातावरण ही जी काही गोष्ट आहे, वातावरण म्हणजे काय, तर वातावरण म्हणजे हवेचे आवरण, बरोबर आहे. आता हवेचे जे आवरण आहे ते हवेचे आवरण, या हवेच्या आवरणामध्ये वायू आहेत, याच हवेच्या आवरणामध्ये बाष्प आहेत आणि याच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात धुलीकण. ओके. आता यात जो वायू आहे त्या वायूमध्ये अनेक महत्वाचे वायू आहेत. त्यामधला सगळ्यात महत्वाचा वायू म्हणजे काय, तर नायट्रोजन सर्वाधिक प्रमाणात सापडतो. किती प्रमाणात, 78%. त्यानंतर मित्रांनो दुसरा महत्वाचा आहे आपला O2 ऑक्सिजन. किती प्रमाणात सापडतो, तर 20.93%. त्यानंतरचा मित्रांनो कुठला, आता त्यानंतरचा जनरली प्रत्येक व्यक्ती म्हणतो कार्बन डायऑक्साईड, पण मित्रांनो लक्षात घ्या त्यानंतरचा महत्वाचा आहे तो म्हणजे आर्गॉन. कुठला आहे, आर्गॉन. आर्गॉन जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि तो आहे 0.93%. आणि त्यानंतर मित्रांनो सापडतो CO2, तो मित्रांनो 0.03%. ओके. त्याच्यामुळे मित्रांनो जर उतरत्या क्रमाने आपण आलो तर तो उतरता क्रम या पद्धतीने, आधी नायट्रोजन, मग ऑक्सिजन, मग आर्गॉन आणि मग काय मित्रांनो आर्गॉन आणि मग काय मित्रांनो पुढचा असणार आहे आपला CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपण घेऊ शकतो अ नंतर काय, ब नंतर ड आणि नंतर क. मग बघा अ ब ड क आहे का कुठं, अ ब ड क, येस, पर्याय क्रमांक 2 अ ब ड क. त्याच्यामुळे उत्तर काय असणार या ठिकाणी, पर्याय क्रमांक 2. वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये तापमान सर्वात कमी असते. आता वातावरणाचे अनेक थर आहेत, तपांबर आहे, स्थितांबर आहे, मध्यांबर आहे, आयनांबर आहे, बाह्यांबर आहे. वेगवेगळ्या प्रकारचे स्तर आपण वातावरणाचे तयार केलेले आहेत. आणि एक गोष्ट क्लिअर आहे की जसं आपण खालून वर जातो तसं तापमान कमी कमी होत जातं. आता तुम्ही म्हणाल असं का बरं, खरं तर सूर्याचे किरण वरून पृष्ठभागाकडे येतं. मग कसं काय बरं अशी प्रोसिजर, तर सूर्याचे किरण ज्या वेळेला वरून पृष्ठभागाकडे येतं त्यावेळेला पहिल्यांदा तापला जातो तो पृष्ठभाग, आणि पृष्ठभागाकडून उत्सर्जित होणारी जी उष्णता आहे त्या उष्णतेमुळे तापलं जातं काय, तापलं जातं पृष्ठभागालगतचं वातावरण म्हणजेच हवामान, हवा. आणि मग असं करत 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 ते तापमान वर 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 जातं आणि जसं वर जातं तसं तसं ते काय होतं, कमी कमी होत जातं. म्हणजे सिंपल आहे, समजा हा भाग समजा पोळलेला आहे किंवा गरम आहे, तर सिंपल आहे, माझा हात जर जवळ असेल तर मला वाफ लागणार आहे, थोडा वर गेला की कमी लागणार आहे, थोडा वर गेला की अजून कमी लागणार, आणि थोडा वर गेला की विषय संपला. ही प्रोसिजर त्या ठिकाणी असते. या पद्धतीने मित्रांनो आपल्याकडे सर्वात कमी तापमान कुठल्या थरामध्ये सापडतं, तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर. तर मित्रांनो लक्षात घ्या सर्वात कमी तापमान सापडतं मध्यांबरमध्ये. त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक किती, तर 2. ओके. मग आता लक्षात घ्या यामध्ये वातावरण सौर किरणांमुळे प्रत्यक्ष न तापता अप्रत्यक्षपणे तापते. म्हणजेच काय, तर वातावरण तापण्यासाठी आधी पृष्ठभाग तापला जातो आणि मग पृष्ठभागालगतचं वातावरण तापत 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 ते वर जातं. मग वातावरणात त्यामुळे काय होतं, जसजसं आपण वर जातो तसतसं तापमान कमी होत जातं. वातावरणातले भूपृष्ठापासून 80 किलोमीटर वर मध्यांबर हा स्तर असून या ठिकाणी तापमान आपल्याला सर्वात कमी पाहायला मिळतं. आणि ते किती पाहायला मिळतं, तर ते पाहायला मिळतं मित्रांनो -109 डिग्री सेल्सिअस. हे लक्षात घ्या, कितीचा पाहायला मिळतं आपल्याला, -109 डिग्री सेल्सिअस अशा प्रकारचं तापमान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ओके. त्याच्यानंतर सॅव्हाना या प्रदेशाबाबत योग्य विधान ओळखा. तर मित्रांनो सॅव्हानाबाबत आपण ऐकलेच असेल, जगातील जे नैसर्गिक प्रदेश आहेत त्या बाबतीत हा एक महत्वाचा प्रदेश. मग लक्षात घ्या विधान अ, सॅव्हाना गवताळ प्रदेश आहे. ब, गवताळ प्रदेश उष्णकटिबंधात आहे. क, उत्तर आफ्रिकेमध्ये हा प्रदेश सापडतो. तर मित्रांनो लक्षात घ्या अगदी बरोबर आहे, सॅव्हाना हा गवताळ प्रदेश आहे. या ठिकाणी इतके उंच उंच गवत आहेत की अक्षरशः मनुष्य देखील या गवतामध्ये पूर्णपणे लपला जाऊ शकतो. अशा प्रकारची उंच उंच गवतं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हा पूर्णपणे उष्णकटिबंधामध्ये पाहायला मिळणारा एरिया आहे. हा साधारणतः आपल्याला मित्रांनो 10
10 डिग्री उत्तर ते 30 डिग्री उत्तर, 10 डिग्री उत्तर ते 30 डिग्री उत्तर अक्षवृत्त या दरम्यान मित्रांनो आपल्याला हा काय होतो पाहायला मिळतो. त्यामुळे लक्षात घ्या या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं उत्तर आफ्रिका सुद्धा, आणि म्हणून आपल्याला सॅव्हाना हा प्रदेश या एरियामध्ये पाहायला मिळतो. यानुसार आपल्याकडचं उत्तर असणार आहे अ ब क, चारही बरोबर, आणि त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक किती तर 4. क्लिअर आहे. या पद्धतीने आपल्याकडचा हा एरिया. इथं फक्त लक्षात घ्या 100 300 म्हणजेच काय तिथे 10 डिग्री आहे, वर शून्य देता येत नसल्यामुळे ते टायपिंग याप्रमाणे करावं लागतं. एवढं फक्त लक्षात घ्या या ठिकाणी. ओके. पुढे खालील विधानांचा विचार करून अचूक विधान कोणते नाही हे ओळखा. मित्रांनो हा एक नकारात्मक स्वरूपाचा प्रश्न आहे. या ठिकाणी नेमकं विचारलंय काय हे समजून घ्यायला वेळ जाणार आहे. मग बघा काय विचारलेले, खालीलपैकी कोणते विधान अचूक नाही ते ओळखा. मग अचूक म्हणजे बरोबर आणि बरोबर नाही म्हणजे आपल्याला काय विचारलेले चूक. मग अशा वेळेला एकच काम करायचं, याच्यावर फुली मारायची, याच्यावर फुली मारायची. उत्तर काय सिंपल. तुम्ही म्हणाल एवढं का सर? अरे वेळ आपला जितका कमी जाईल वाया तितकं आपल्याला फायदेशीर असतं. यासाठी अशी काही गोष्टी असतात आपल्याला. ठीक आहे. खंडांत उतार तीव्र स्वरूपाचा असतो. भूखंड मंचात गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील मासे मिळतात. सर्वात खोल सागरी गर्ता पॅसिफिक महासागरामध्ये आहे. भूखंड मंच यात मोठ्या प्रमाणामध्ये खनिज सापडतात. आता मित्रांनो सागरशास्त्रात सागर तळ रचनेमध्ये असणारे जे वेगवेगळे भूभाग आहेत त्याबद्दलची ही माहिती आहे. खंडांत उतार तीव्र स्वरूपाचा अगदी बरोबर आहे. सागराच्या अंतर्गत भागामध्ये लक्षात घ्या इथं जमीन आहे, तर इथून या भागात आपल्याला एक भाग पाहायला मिळतो, इथून खाली एक भाग पाहायला मिळतो आणि इथे एक भाग. हा असतो भूखंड मंच, हा असतो खंडांत उतार, आणि मित्रांनो हा जो खालचा भाग आहे तो असतो सागरी मैदान. ओके. या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी करता येते. त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला खनिज संपत्ती देखील सापडते. ओके. आणि या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये गर्ता, त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी सापडतात जलमग्न पर्वतरांगा. ओके. सो या पद्धतीने मित्रांनो आपल्याला सागरशास्त्रातला अंतर्गत भाग पाहायला मिळतो. फक्त मुद्दा एकच आहे की खंडांत उतार हा जरी तीव्र स्वरूपाचा असला तर हे बरोबर आहे, पण इथं मोठा प्रॉब्लेम आहे की भूखंड मंचामध्ये मासे मिळतात. अगदी बरोबर आहे, पण गोड्या आणि खाऱ्या पाण्यातले मासे मिळतात हे विधान चुकीचं आहे. माझं आपल्याला चुकीचं विचारलेलं याचा अर्थ ब चुकीचं आहे. मग जर ब चुकीचं आहे तर पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी बरोबर आहे, आणि फक्त ब हे काय आहे चुकीचं विधान आहे. आणि त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, आणि यानुसार या गोष्टी क्लिअर आहे. त्यामुळे मित्रांनो या पद्धतीने आपला हा आजचा टॉपिक जो टॉपिक होता जगाच्या भूगोलमधला भूगर्भशास्त्र, शिलावरण, वातावरण आणि सागरशास्त्र. आपल्या पुढच्या मंगळवारच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत भारताच्या भूगोलला. तत्पूर्वी मित्रांनो सर्वांना धन्यवाद.